तर आज होता यशच्या हळदीचा दिवस. आम्ही स्टील अमरावतीला होतो, पण आम्ही आज बुलढाण्याला निघणार होतो कारण संध्याकाळी त्या दोघांची परत सोबत हळद आणि संगीत होतं. मी ॲज अ करवली स्टेजवर उभी होती. यश कोणालाच हळद लावू देत नव्हता. त्याचं असं म्हणणं होतं की माझा चेहरा खराब होईल, पण त्यांनी माझ्या लग्नात खूपच जास्त मला खराब केलं होतं हळद लावून. सो इट वॉज माय रिस्पॉन्सिबिलिटी की तो पण खराब दिसावा त्याच्या हळदीला, अँड वी डिड इट. आणि मग खूप मजा आली. सो हिअर यू गो विथ माय रॉक लिप्स. हळदीनंतर आमच्याकडे असतो नाहनुऱ्याचा कार्यक्रम, ज्याच्यात नवरदेव, त्याच्या आई बाबा आणि भाऊ हे सगळे बसतात. आणि हा असतो नवरदेव काढण्याचा कार्यक्रम, जिथे सगळ्या मावश्या माम्या त्याला ओवाळतात. आणि एकदा तो का घरून निघाला तर तो परत घरात नाही येऊ शकत त्यांनी नवरी आणल्याशिवाय. तर तोच हा कार्यक्रम असतो. याच्यानंतर आम्ही असं नाचत गाजत अमरावतीवरून निघालो बुलढाण्याला. फायनली वी रिच बुलढाणा. आणि मग थोडं जास्तच लेट झालं होतं आम्हाला. तर संगीतचं फंक्शन सुरू झालं. सगळ्यांनी खूपच सुंदर डान्स केले. एव्हरीवन वॉज लुकिंग व्हेरी व्हेरी ब्युटिफुल. पण मी आणि माझ्या बहिणींनी जो डान्स प्रिपेअर केला होता तो आम्ही नाही करू शकलो, कारण अर्धे लोक बॅकअप झाले डान्स करायच्या आधीच की ठीक आहे जाऊ द्या आम्ही नाही करत. बट वी स्टील हॅव वन मोर लग्न, तेजसचं लग्न, इन द मंथ ऑफ जानेवारी. सो आम्ही प्रोबॅबली तेव्हा करू तो डान्स. आणि मग त्या दोघांचं संगीत झाल्यावर त्यांची हळद पण होती सोबत. फुलो की होली म्हणतात ती वाली हळद. व्हिडिओ एडिट करता करता माझ्या असं लक्षात येत आहे की या लोकांनी फक्त डान्सच केला आहे. मेहंदीच्या दिवशी मी व्हिडिओ एडिट करत होते. ऑल क्लिप्स आय हॅड वॉज ऑफ डान्स. आज पण मी एडिट करायला बसली, माझ्याकडे सगळ्या डान्सच्या क्लिप आहे. आणि प्रॉपर स्टेजवर एकानेही डान्स केला नाही, हे जे खाली दिसत आहे अतिशय जास्त नाचणाऱ्यांपैकी. शेवटी तर अशी सिच्युएशन झाली होती की जरी कुठे बँडचा आवाज येत आहे, भलेही आपलं लग्न असो किंवा नसो, हे लोक डान्स करायला सुरुवात करत होते. पण ठीक आहे, 2 दिवस तर आम्ही खूप नाचलो. उद्या मी शॉर्ट टाकणार लग्नाचा आणि सप्तपदीचा आणि नवरी घरी येते तेव्हाचा. सो स्टे ट्यून्ड. एक होता कौ. गीताचं नाव घेतो लवकर. आटपा कार्यक्रम, भूक लागली राव.